सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसी धुरी, भवाची आपुरी वाहवसे, काही न लगे कम भावची कारण, तुका म्हणे अन विठ्ठलाची, करिता भरवरी दुरावसी दुरी, भवाची आपुरी वाहवसे, विठ्ठल विठ्ठल सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु देहुनिवासी श्री संत तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट असा 3 चरणांचा अभंग आहे. महाराज लहान आहेत म्हणून अभंगही लहान आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पांडुरंगांचे नमन करूया. पांडुरंग करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम, पांडुरंग करू प्रथम नमन, चरण संततीया, दुसरे चरण संततीया, दुसरे चरण संततीया, जगपादने कथेचा विस्तार, जगपादने कथेचा विस्तार, जगपादने कथेचा विस्तार, जगपादने कथेचा विस्तार, आवाजी सद्गुरुदास तुका, आवाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाया, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, आधी नमन रंगभूमिका, कीर्तन भी होती लोका, टाळ मृदुंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत, ऐसे नमन करुणी सकया, हरिकथा बोले बोबडिया बोला, अज्ञानी म्हणून आपल्या बाया, चालविया सकया नामा मने, आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी प्रीतीचे माहेर, अमृताची धार, मांगल्याचे सार, आई माझी 3 शिरे 6 हात. बघा, आज या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या गावामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह व त्या निमित्ताने माझ्या वाटेला आलेल्या कीर्तन सेवा व त्या निमित्ताने तुम्हा सर्वांचे मला झालेले दर्शन. विठ्ठल विठ्ठल सांग
जन्मवायाम. बघा, या भंगाद्वारे तुकाराम महाराज विठ्ठलाला भजायला सांगतात. आता विठ्ठलाला भजायचं म्हणजे नेमकं काय करायचं? विठ्ठलाला अभिषेक घालायचा, विठ्ठलाला धरून बसायचं, तर यातलं काहीच नाही. तर विठ्ठलाला भजायचं म्हणजे विठ्ठलाचे शुद्धांतकरणाने नामस्मरण करायचं. आणि हे नामस्मरण तुकाराम महाराज आपल्याला करायला सांगतात, म्हणजे मनुष्य प्राण्याला करायला सांगतात. आता बघा, मनुष्य प्राण्यालाच का करायला सांगतात? तर आपण होऊन देवाला वचन दिलंय की मी तुझं अखंड नामस्मरण करील. तुम्ही म्हणताल महाराज, आपण होऊन देवाला कसं काय बरं वचन दिलंय? तर आपण आईच्या गर्भात असताना त्या ठिकाणी आपला जीव गुदमरत होता. आता मला सांगा, आईच्या गर्भात काय एसी, फॅन, कूलर अशी सिस्टीम असते का? तर नसते. म्हणून त्या ठिकाणी आपला जीव गुदमरत होता. म्हणून आपण देवाला विनंती केली की देवा, वेळ कोणी या दुःखावे गाणे, एक वेळ कोणी या एक वेळा करी या दुखावे गाणे, एक वेळा करी या दुखावे गळे. या दुःखावे कीर्तन म्हणजे तुम्ही मनाने इथं नाही, मग मनानं कुठं? आपापल्या घरी. बघा मन किती चंचल आहे आपलं. मनाला दिल्लीहून यायला किती वेळ लागल व? आवा आलं जाऊन. मन चंचल चपळ जाता येता नलगे वेळ, जाता येता नलगे वेळ, जाता येता नलगे वेळ. ओ मन चंचल चपळ जाता येता नलगे वेळ, जाता येता नलगे वेळ, जाता येता नलगे वेळ, मन चंचल चपळ जाता येता नलगे वेळ, चंचल चपळ जाता येता नलगे वेळ, मन चंचल चपळ जाता येता नलगे वेळ.
ताजमहल, लाल किल्ला, म्हणजे बघा मन किती चंचल आहे. तर बघा, आपला आईच्या गर्भात आपला जीव गुदमरत होता, म्हणून आपण देवाला विनंती केली की देवा, तू मला यातून बाहेर काढ. देव म्हणाले, मी तुला बाहेर काढतो, पण तू माझ्यासाठी काय करणार? त्यावेळेस आपण देवाला वचन दिले, विन पायी हा माझा नवस आठविन पाय हा माझा नवस आठविन पाय हा माझा नवस आठविन पाय हा माझा रात्री दिवस रात्री दिवस पांडुरंगा रात्री दिवस पांडुरंग विन पाय माझा आठविन पाय हा माझा नवस आठविन पाय हा माझा नवस घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. मग देवाला आपली दया आली. देवाने आपल्याला जन्माला घातलं, या दुनियेत आणलं, ही दुनिया दाखवली, पण आपण काय केलं? काय केलं? बाहेर आल्या आल्याच पार्टी बदलली. बघा, आत्ताच्या लोकांना पार्टी बदलायला काही सांगावं लागत नाही. जिथं गुलाल तिथं चांगलं. बघा, मग त्याच प्रकारे आपण बाहेर आल्या आल्याच पार्टी बदलली. काही नाही, आवाज ऐका. ती कवा 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 करत, ती देवाला म्हणतं, देवा, मी तुला कवा वचन दिलंय की मी तुझा अखंड नामस्मरण करील म्हणून. देव म्हणला, फाकड्या, तुझं आणि माझं नातं आता 100 वर्ष आहे. तुला कसा ठेवायचा ते माझ्या हातात आहे. बघा, हे कलियुग आहे. कलियुगात आपल्याला किती वर्ष आयुष्य आहे? ओ बाबा, किती वर्ष आयुष्य आहे आपल्याला कलियुगात? आयुष्य मानवते शतकानी लेते अर्धरात्र खाय मोठे कालत्व पेडा रोग जय काय भजनच पुरणे ते पाहिगा. आयुष्य मानवते शतकनी लेते अर्धरात्र काय वादत्व पीडा रोग क्षय
जोरदार टाळ्या वाजवायच्या. तर आपल्याला कलियुगात किती वर्ष आयुष्य आहे? 100 वर्ष. मग हाय काय इथं बसलेल्यांपैकी कुणाची गॅरंटी की मी 100 वर्ष जगेल म्हणून? नाही. तर याच्या अगोदरच्या युगात माणसांना भरपूर वर्ष आयुष्य होती, पण जसं युग बदलत गेलं व लोकांची पापे वाढत गेली तसं आयुष्य कमी होत गेलं. बघा, सत्ययुगात माणसांना 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. बघा, 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. आणि कलियुगात आपल्याला 65 बी नाही तरी पण आपण दुसऱ्यांचा बांध पोकारतोय. बघा, सत्ययुगात माणसांना 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. पुन्हा युग बदललं, पुन्हा एकच शून्य कमी झाला. त्रेतायुगात माणसांना 10,000 वर्ष आयुष्य होतं. पुन्हा युग बदललं, पुन्हा एक शून्य कमी झाला. द्वापार युगात माणसांना 1,000 वर्ष आयुष्य होतं. पुन्हा युग बदललं, पुन्हा एक शून्य कमी झाला. कलियुगात आपल्याला 100 वर्ष आयुष्य राहिलं. आता आपण सर्वांनी मिळून पांडुरंगाला, श्रीरामाला विनंती करू की आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण 100त एक शून्य घ्यायला किती राहिलं? 10 वर्ष. 10 वर्षात 2च पंचवार्षिक असतात. बाकीचं उद्योग कधी करत बसायचं? विठ्ठल म्हणून आपण देवाच्या, पांडुरंगाच्या, प्रभू श्रीरामांच्या ताब्यात आहोत हे लक्षात असू द्या. कारण देवापुढे माणूस पाला पाचोया रे. आपण अक्षरशः देवापुढे पाला पाचोया समान आहोत. त्याने जर नुसतं फुंकलं तर आपण कोणत्या राज्यात जाऊन पडू हे आपल्याला पण सांगता येणार नाही. तरी बी 35ची टाकली की देवा तुझ्या आईला म्हणून मुकी होतात काय काय जण. बघा, त्याच्या सत्तेशिवाय या जगातली कोणतीच वस्तू हलत नाही. तुझिया सत्तेने वेदाचे बोलणे, तुझिया सत्तेने वेदाची बोलणे, तुझिया सत्तेने वेदाचे बोलणे, तुझिया सूर्याची चालणे, तुझिया बळे, सूर्याची चालणे, तुझिया ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, धनी धनी धनी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. बघा, त्याच्या सत्तेशिवाय या जगातली कोणतीच वस्तू हलत नाही. नवे नवे तर झाडांची पाने सुद्धा हलत नाहीत. आपले शरीर सुद्धा हलत नाही. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविन हरिविन. म्हणून तुम्ही देवाचे नामस्मरण करा. रात्रंदिवस करा असं मी म्हणणार नाही. दिवसातून 3 वेळा म्हणजे
सकाळ दुपार आणि संध्याकाळी केलं तरी चालेल, पण ते कसं करा तर तन मन आणि धन या तिन्ही रूपाने एकत्र येऊन करा. तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या दारात क्षणभरच थांबा. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरच त्याच्या दारात थांबायला सांगितलंय. नाहीतर महाराजांना म्हणता आलं असतं की नाही, उभा तास भरी, उभा 2 तास. पण नाही, महाराजांना माहिती ही जात कीर्तनात बी नीट 2 तास बसत नाही, तर मंदिरात कधी जायची. म्हणून क्षणभरच त्याच्या दारात थांबायला सांगितलंय. थोडंच त्याचं नामस्मरण करायला सांगितलंय. पण ते कसं करा? गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही विठ्ठलाचे नामस्मरण करा, तुम्ही विठ्ठलाला भजा. आता विठ्ठलालाच का भजायचं? कोण आहे तो विठ्ठल? किती ताकद आहे त्या विठ्ठलात? वेदांनाही नाही कळला, वेदांनाही नाही कळला, अंत पार याचा कानडा
मम ग ग मम ग ग सा 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 नि नि दा दा मम ग ग मम ग ग सा ग म द नि सा ग म द नि सा ग म द नि सा सा ग म द नि सा ग म द नि सा ग म द नि सा 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 नि नि दा दा मम ग ग मम ग ग सा 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 नि नि दा दा मम ग ग मम ग ग ग म द नि सा ग म द नि सा ग म द नि सा सा ग म द नि सा ग म द नि सा ग म द नि सा हा नाम्याची म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही विठ्ठलाचे नामस्मरण करा, तुम्ही विठ्ठलाला भजा. जर तुम्ही हे नाही केलं तर तुमच्या जगण्याला काहीही अर्थ राहणार नाही व तुमचा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात काय म्हणतात? सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हाची भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हाची भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हाची भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हाची भजा रे विठ्ठला. नाही तर गेला जन्मवाया, नाही तर गेला जन्मवाया, नाही तर गेला जन्मवाया, करिता भरोवरी दुरावाची दुरी, करिता भरोवरी दुरावाची दुरी, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. करता भर भरी तुझ्या करिता भरवरी दुरावसे दुरी, भवाची आपुरी वाहवसे. बघा, तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संसाराला जास्त महत्व देऊ नका, परमार्थाला द्या. कारण संसार हा खोटा आहे आणि परमार्थ हा खरा आहे. परमार्थात भरपूर सुख आहे तर संसारात दुःखच दुःख आहे. दुःखाचं मूळ कारणच संसार आहे. संसार दुःखमुळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ.
बघा, संसार हा कबशीच्या घरासारखा आहे. अरे संसार संसार जसे कबशीचे घर, बशी बसे आरामशीर कपहिंडे दारोदार. बघा, बशी म्हणजे बायकून, कप म्हणजे नवरा. बघा कपाला कसं हसा येतंय. बघा, बशी जर फुटली तर तिला परू कार्डात टाकून देतो, किंवा बारकी पोरं म्हणतात राहू द्या आम्हाला भांडी कुंडी खेळायला होईल. पण कपाचा दांडा जरी मोडला तरी त्याचा वापर आपण मिरचा ठेवायला तरी करतोच. काहीही झालं तरी कपाला मात्र सुट्टी नसते. पुढे चला, पुढे आपलं वय होतं. वय झालं की आपण म्हातारे होतो. म्हातारे झालं की आपली मुंडकी हालायला लागतात. म्हातारीचा हालता असं आणि म्हाताऱ्याचा हालता असं. म्हातारी म्हणती कपडे आणा, साबण आणा, किराणा आणा, अमका आणा, तमका आणा, फलाना आणा, बेस्ताना आणा. हो, आणि म्हातारा म्हणतं पैसा नाही, पैसा नाही, पैसा नाही, पैसा नाही. विठ्ठल विठ्ठल. बघा, अशी संसारातल्या माणसांची गत होती. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संसाराला जास्त महत्व देऊ नका, परमार्थाला द्या, तसेच आपल्या आई वडिलांना द्या. कारण आपल्यावर आपल्या आई वडिलांचे खूप उपकार आहेत. त्यातली त्यात आईचे तर आपल्यावर खूप उपकार आहेत. किती उपकार आहेत आपल्यावर आपल्या आईचे. बघा, स्वामी तिन्ही जगाचा, पण आई विना भिकारी. बघा, आई आपल्याला 9 महिने पोटात वाढवते, मग आई आपल्याला जन्माला घालते, मग आई रक्ताचं दूध तयार करते व ते आपल्याला पाजते, मग आई आपल्याला चालायला शिकवते, बोलायला शिकवते, जीवन कसं जगायचं हे शिकवते. मग आपल्याला आई चांगले संस्कार देते. बघा, कर्तव्याला व कर्तृत्वाला पूर्ण करत खंबीरपणे उभी राहते ना, ती म्हणजे आई. बघा, आपल्या बाळाच्या मुखात जाणारा घास पाहून जिची भूक नाहीशी होते, ती म्हणजे आई. बघा, आई म्हणजे दारातील पवित्र तुळस, आई म्हणजे मंदिराचा कळस, आणि आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आरोळी. बघा, जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या बरोबर आपली आई असते ना, तेव्हा आपल्याला तिची कधीच किंमत कळत नाही. पण जेव्हा आपल्या आयुष्यातून ती निघून जाते ना, तेव्हा कशालाच किंमत उरत नाही. ती म्हणजे आई. बघा, एवढे उपकार आहेत आपल्यावर आपल्या आईचे. अजून किती उपकार आहेत आपल्यावर आपल्या आईचे. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझं उपकार विसरणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझं उपकार विसरणार नाही. आई तुझ्या मूर्ती
तर पुरुष मंडळी कीर्तन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पोटाला 1 किलोचा दगड बांधा आणि गावाला एक राऊंड मारून या. मग तुम्हाला तुमच्या आईचे उपकार कळतील. आणि जर तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या उपकारातून उतराई व्हायचं असेल तर एकच करा, जिवंत असेपर्यंत तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यातून पाणी येऊन देऊ नका. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संसाराला जास्त महत्त्व देऊ नका, परमार्थाला द्या, तसेच आपल्या आई वडिलांना द्या, तसेच वारकरी संप्रदायाला द्या. कारण वारकरी संप्रदाय हा संपूर्ण जगातला सर्वात मोठा संप्रदाय आहे. आणि हा संप्रदाय फक्त 4 जणांमुळे टिकून आहे. नंबर 1 पंढरीचा विठोबा, नंबर 2 आळंदीचे ज्ञानोबा, नंबर 3 देहूचे तुकोबा आणि नंबर 4 माझे छत्रपती शिवबा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संसाराला जास्त महत्त्व देऊ नका, परमार्थाला द्या, तसेच आपल्या आई वडिलांना द्या, तसेच वारकरी संप्रदायाला द्या. आणि जर तुम्ही संसाराला जास्त महत्त्व दिलं तर तुम्ही या संसार रूपी भवसागरात वाहून जाल व तुम्ही देवापासून दूर जाल व तुम्हाला दुःख मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात काय करिता बरोबरी करिता भर भरी
वाजवावी लागेल. पुरुष मंडळी हात वर करा, दोन्ही हात वर करा, नका लाजू, नाही फोटो काढत. राहून द्या रातभर, बरी हाफ ब्रेडला कंस आले ती. भजन म्हणा, श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय राम जय जय पुरुष मंडळींचा आवाज नाही आला, नाहीच येणार, कारण पुरुषांची जातच तसली. खरं तर जात सांगायची नसती, पण मी सांगतो. पुरुषांची जाते ना, पुरुषांची ती मुंग्यांची जाते. कधीही एका लाईनीत चालणार नाही. पण मुंग्या पाहिल्यात का, मुंग्या कधीही लाईन सोडणार. म्हणायच्या आधीच कौतुक केलंय महिला मंडळ. नाहीतर तुमच्याच गावात, नाही माझं पण आहे म्हणा, आपल्याच गावात माझी आणि तुमची काय घालवू नका. मी पुढं म्हणतो, महिला मंडळ तुम्ही पाठीमाग म्हणा आणि मोठ्यानं म्हणा. देवाचं नाव घ्यायचंय, नवऱ्याचं नाही. सुंदर माझे जाते ग फिरते भोवतुके. सुंदर माझे जाते ग फिरते भोवतुके. गोव्या गाऊ कौतुके तू ये रे वा विठ्ठला. असा आवाज आला पाहिजे.
असा जर आवाज आला तर स्वर्गातल्या देवांना पण खाली येऊन ऐकावंसे वाटेल. कारण स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी वावा जन्मामाम किंवा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आवाज आला पण एवढा नाही, ह्याच्यापेक्षा पाणी भराय जाऊ द्या की. मग बघा कशा मोठमोठ्याने भांडतात. पक मलवडीला आवाज जातो. काही न लगे क भावाची कारण तुका म्हणे आन विठ्ठलाची. बघा तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही देवाला भाव द्या, भक्ती द्या, प्रेम द्या, तुम्ही विठ्ठलाचे नामस्मरण करा. याच्या व्यतिरिक्त देवाला अजून काहीही लागत नाही, हे तुकाराम महाराज शपथ घेऊन सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. काही न लगे एक
तुम्हाला जाता जाता आपल्या घरात 3 गोष्टी असाव्यात आणि 3 गोष्टी नसाव्यात हे सांगून जातो. पहिलं कोणत्या असाव्यात ते सांगतो. नंबर 1, आपल्या घरात एक मठ असावं. नंबर 2, पेठेला पत असावी. आणि नंबर 3, शेतीला खत असावं. ह्या 3 गोष्टी आपल्या घरात असाव्यात. आता कोणत्या नसाव्यात ते सांगतो. नंबर 1, आपल्या घरात व्यसन नसावं. इतकं वाईट व्यसन, इतकं वाईट व्यसन, इतकं वाईट व्यसन की त्या व्यसनामुळं कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. बघा, माझा एकदा परभणी जिल्ह्यात कार्यक्रम होता आणि माझा कार्यक्रम झाला की मी गाडीत बसायला लागलो. तेवढ्यात एक माणूस पळत आला. महाराज, माझा पोरगा 10 पितोय हे मला आजच कळलं. मी म्हणलं, आज कळलं? कसं कळलं? ती म्हणला, मी आज शिरलो आणि ती बाहेर निघलं. आता तू जर 10 पित असला तर तुझा पोरगा काय डॉक्टर होईल का? नाही. दारुड्याचं पोरग दारुड, डॉक्टरांचं पोरग डॉक्टर, शिक्षकांचं पोरग शिक्षक आणि महाराजांचं पोरग महाराज. म्हणून आपल्या घरात व्यसन नसावं. अहो ते तर जाऊ द्या, पण कीर्तन झालं की आमची भजनी मंडळ सुद्धा हेच दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. म्हणून आपल्या घरात व्यसन नसावं. आता नंबर 2, आपल्या घरात फॅशन नसावी. मेन म्हणजे महिला मंडळ आणि मुलींसाठी सांगतोय, कारण फॅशनीद्वारे सुद्धा आपले भरपूर पैसे खर्च होतात. म्हणून आपल्या घरात फॅशन नसावी. आता नंबर 3, आपल्या घरात राजकारण नसावं. इतकं वाईट राजकारण, इतकं वाईट राजकारण की त्या राजकारणामुळे घरात भावा भावांची भांडणं लागतात, घरात जावा जावांची भांडणं लागतात, गावात पुढाऱ्या पुढाऱ्यांची भांडणं लागतात. आणि त्या राजकारणामुळे आता बुवा बुवाची बी भांडणं लागायला लागल्यात. सत्यात बी राजकारण. म्हणून आपल्या घरात राजकारण नसावं. म्हणून आपल्या घरात या 3 गोष्टी असाव्यात आणि 3 गोष्टी नसाव्यात हे लक्षात असू द्या. तसेच आपण कोणत्या राज्यात राहतोय याचं जरा भान ठेवा. आपण साधू संतांच्या राज्यात राहतोय याचं जरा भान ठेवा. आपण प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत राहतोय याचं जरा भान ठेवा. विशेष म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतोय याचं जरा भान ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावर खूप उपकार आहेत याचं जरा भान ठेवा. कारण नव्हते कलम नव्हता कायदा तरीही सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा. म्हणून सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला खूप गरज आहे. म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एवढंच बोलेल. अंधार पडत चाललाय दिवा पाहिजेल, अरे अंधार पडत चाललाय दिवा पाहिजेल, पण या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. मी जाता जाता महाराजांबद्दल एवढंच बोलेल. नसेल माझ्या राजाचं मंदिर याचं मला अजिबात दुःख नाही, पण आज माझ्या राजामुळे प्रत्येक मंदिरात देव उभा आहे याचा मला अभिमान आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी आजपासून शपथ घ्या की मी दारू पिणार नाही, तंबाखू खाणार नाही, गांजा वळणार नाही, इकडं
मिसरी घासणार नाही, गुटखा खाणार नाही, आणि जर तुम्हाला गुटखा खायचा असेल तर त्याच्यातला मधला टकाडा आणि खा किती बी. ज्ञानेश्वर सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरवरी दुरावसी दुरी, भावाची आपुरी वाहवसे. काही न लगे क भावची कारण, तुका म्हणे आन विठ्ठलाची. करिता भरवरी दुरावसी दुरी, भावाची आपुरी वाहवसे. झालेली सेवा तुमच्या चरणी, माऊलींच्या चरणी, प्रभू श्री रामांच्या चरणी, तसेच माझे गुरु जाधव महाराज आमचे बाबा यांच्या चरणी, तसंच बाबा महाराज यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. जे माझं बरोबर असेल ते माझ्या सद्गुरूचं, जे चुकीचं असेल ते माझ्या अल्पशा बुद्धीचे दोष समजा. आजच्या कार्यक्रमाचा योग प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आपल्या गावामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह व त्यानिमित्ताने तुम्ही सर्व ग्रामस्थांनी मला इथे कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. तसेच भजनी मंडळ यांनी सुंदर अशी साथ दिली त्याबद्दल बाबा महाराज आणि सर्व भजनी मंडळ यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. तसेच दोन्ही मृदुंगमणी व तबला वादक आमचे छोटे बंधू पवनराजे यांनी सुंदर अशी साथ दिली त्याबद्दल ह्या तिघांसाठीही जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ज्यांनी आज हार्मोनियम वाजवली त्यांनी सुंदर अशी साथ दिली त्याबद्दल त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ज्यांनी साऊंड सिस्टीम दिली त्यांच्यासाठी देखील जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. ह्या दोन्ही चोपदारांनी सुंदर अशी साथ दिली त्याबद्दल ह्या दोन्ही चोपदारांचे टाळ्या वाजवा. तसेच दोन्ही विनेकरी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तुम्ही म्हणसाल महाराज तुझी तोच वयाकली, जर आम्हीच कीर्तन ऐकायला नसतं तर तू काय दोन्ही हाताने, आता तुम्हीच म्हणा. तुम्ही सर्वांनी न झोपता कीर्तन ऐकल्यामुळे तुम्हा सर्वांचे डबल आभार मानतो. तुकाराम तुकाराम